मुंबईतील मोठ्या मंडळाच्या गणेश मूर्तींचं आगमन सोहळा पार पडतोय। मूर्ती नेण्यासाठी परेल वर्कशॉपमध्ये गणेश मंडळांची गर्दी पाहायला मिळते। लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी गणेश भक्तांकडून जय्यत तयारी करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून बाप्पांचं उत्साहात आगमन झाल्याचं पाहायला मिळते। मुंबईतील ही दृश्य गणेशोत्सव आता थोड्या दिवसावर चाललेला आहे। आज आपण जर बघितलं, आज रविवार आहे आणि अनेक मुंबईतील जे प्रसिद्ध जे गणेश मंडळ आहेत त्यांचे जे गणपती आज परेल वर्कशॉपमधून निघायला, त्यांच्या मंडपात निघायला सुरू झालेले आहे। ही जी तुम्ही गर्दी बघता, ही सगळे गणेश भक्त आज जे काळा चौकीचा महागणपती आहे तो आता परेल वर्कशॉपमधून बाहेर निघालेला आहे। तो त्याच्या मंडपात जायला आता थोड्याच वेळात तो आता निघणार आहे। आपण चित्रामध्ये पाहू शकता की काळा चौकीचा महागणपती आता परेलच्या वर्कशॉपमधून बाहेर आला आणि तो थोड्याच वेळात तिकडे त्याच्या मंडपात देखील जाईल। अनेक जे गणेश भक्त आहेत ते परेलच्या रस्त्यावरती आज उतरताना आपल्याला पाहायला मिळते। आज जवळपास 10हून अधिक जे मोठे गणेश मंडप आहेत, मंडपातील जे गणपती आहेत ते परेल वर्कशॉप असतील किंवा लालबाग परिसरातून त्यांच्या मंडपात येण्यासाठी निघालेले आहेत। सध्याच्या क्षणीला आपण जर पाहिलं तर हळू थोड्या वेळात जे गणेशोत्सव मंडळ आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत ढोल ताशांसह आपल्या बाप्पाला घेण्यासाठी परेल वर्कशॉपमध्ये पण यायला सकाळपासून सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर अंबरनाथ असेल, बदलापूरवरून अनेक जे गणेश भक्त आहेत ते गणेश मूर्ती पाहण्यासाठी आलेले आहेत। सध्याच्या क्षणाला हा जो काळा चौकीचा जो महागणपती आहे तो आता त्याच्या मंडपासाठी निघालेला आहे आणि बरेच अजून जे गणेश मंडळ आहेत ते देखील आता वर्कशॉपमधून गणेश मूर्त्या घेण्यासाठी आता येतील। कॅमेरा पर्सन सुरेशसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।